न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पुन्हा एकदा राज्य सरकारच्या योजनांवरती होणाऱ्या खर्चाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून यापूर्वी दोनदा लाडकी बहीण योजनेचा उल्लेख झालेला होता। पुण्यामध्ये 1964 सालच्या जमीन मोबदला प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणीच्या दरम्यान आज पुन्हा एकदा न्यायमूर्ती गवई यांनी फ्रीबीजचा उल्लेख केलेला आहे। तुम्ही हजारो करोड फ्रीबीजवरती वाया घालवताय आणि तुमच्याकडे एका माणसाच्या जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का, असा सवाल सुद्धा गवई यांनी विचारलेला आहे। सोमेश कोलगे यांनी या संदर्भात ते आपल्याला अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। सोमेश, नेमकं काय घडतंय कोर्टामध्ये? नक्कीच अमोल, जवळपास तिसऱ्यांदा न्यायमूर्ती भूषण गवई यांनी महाराष्ट्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांवरून सरकारवरती एक प्रकारे अप्रत्यक्षपणे जो सरकारला त्यांनी टोला लगावला असं आपण म्हणू शकतो। गेल्या वेळी सुद्धा भूषण गवई कालच म्हणाले होते की तुमचे लाडके भाऊ लाडकी बहीण सगळ्यांना आम्ही निर्देश देऊ शकतो, आम्ही तुमच्या लाडक्या बहीणसारख्या योजना थांबवू, तुम्ही या व्यक्तीचा मोबदला याला द्या, याचं कम्पेन्सेशन द्या। त्यापूर्वी सुद्धा भूषण गवईंनीच लाडकी बहीण योजनेवर पैसे खर्च करायला सरकारकडे पैसे आहेत, परंतु या माणसाचे मोबदला द्यायला पैसे नाही आहेत का असा सवाल उपस्थित केला होता। आणि आज पुन्हा न्यायमूर्ती भूषण गवईंनीच पुन्हा एकदा राज्य सरकारला म्हटलं की तुम्ही हजारो करोड हे फ्रीबीजवरती वाया घालवतायत। आता खरं तर फ्रीबीजवरती खर्च केलेले पैसे वाया गेलेले असतात का वगैरे असे अनेक प्रश्न आहेत, परंतु भूषण गवईंनी असं म्हटलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूला सरकारचे वकील जे आहेत त्यांनी म्हटलंय की सर्वसाधारणपणे कोर्टामध्ये जो एक संवादाचा भाग असतो त्या संवादामध्ये अशा प्रकारे न्यायमूर्ती काही उल्लेख करतात आणि त्यामुळे त्याच्या बातम्या होतात, परंतु स्वाभाविक लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा सुरू असताना 1964 सालचं एक भूसंपादनाचं प्रकरण आहे की ज्यामध्ये तत्कालीन सरकारच्या चुकांमुळे ते भूसंपादन झालं, जमीन संपादित झाली होती, परंतु मोबदला मिळाला नव्हता। त्या मोबदल्या प्रकरणी संबंधित याचिकाकर्ता सर्वोच्च न्यायालयात आलाय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मोबदल्याची मागणी करतोय। तर त्यावेळी आता भूषण गवई हे सध्याच्या सरकारला लाडकी बहीण योजनेचा वारंवार उल्लेख करून त्यावरून बोलतायत त्यांच्या वकिलांना, असं स्पष्ट दिसतंय। अमोल, निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।